विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा बोलबाला, नाशिक वगळता सर्वत्र महायुतीची बाजी। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंचा विजय, तर महाविकास आघाडीला 17 पैकी एकही जागा नाही। नाशिक विधान परिषदेमध्ये महायुतीला मोठा धक्का, भाजपचे बंडखोर गोकुळ गीते विजयी। महायुतीची 220 मतं फुटली। महायुतीच्या एकूण 468 मतांपैकी शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अवघे 248 मतं। महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला। नाशिकमध्ये झालेल्या पराभवानंतर नरेंद्र दराडे यांचा आरोप, मला अंधारात ठेवून गिरीश महाजनांनी गोकुळ गीतेंना ताकद दिली, दराडे यांचा दावा। नाशिकमध्ये महायुतीत धर्माचं पालन का झालं नाही, दराडे यांच्या पराभवानंतर एकनाथ शिंदे नाराज, उदय सामंत यांच्याकडून सविस्तर माहिती मागवली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे सुहास शिरसाट विजयी। महाविकास आघाडीच्या गणेश लोखंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला। सुहास शिरसाट यांना 454 मतं। नागपुरात महाविकास आघाडीच्या मतफुटीचा महायुतीला फायदा, भाजपचे राजीव पोद्दार 552 मतांनी विजयी। काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव। परभणी हिंगोलीमध्ये महायुतीची बाजी, शिवसेनेचे सईद खान पहिल्या पसंतीचे 242 मतांनी विजयी, तर महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांचा पराभव। अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे 390 मतं घेऊन विजयी। काँग्रेसला तळ्यात मळ्यात भूमिका भोवली, हर्षजित देशमुखांना भोपळा, वंचितच्या उमेदवारालाही केवळ 31 मतं। सांगली सातारामध्ये भाजपचं कमळ फुललं, धैर्यशील कदम यांना पहिल्या पसंतीची 593 मतं। धैर्यशील कदमांकडून महाविकास आघाडीच्या अभय जगताप यांचा दारुण पराभव। शिवसेना युबीटी पक्षातून कृष्णा आष्टेकरांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कारवाई, खासदार संजय राऊतांची ट्विट करून माहिती। बंडखोर खासदारांचा आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश, दुपारी 3 वाजता 6 खासदारांचा पक्षप्रवेश, थोड्याच वेळात अधिकृत पत्र आणि फोटो समोर येण्याची शक्यता।